नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पुन्हा बारामतीकरांच्या प्रतिक्रिया घेणार आहे। आपल्या समोर आज बघत आहे सर्व बारामतीकर उभा आहेत, हे पाहू शकता। भरपूर अशी गर्दी आहे। आणि आज सर नमस्कार सर, तुमचं नाव? सोमनाथ नाळे। ओके सर, या ठिकाणी आज जी राकेश शहाणे सर यांनी जी प्रदर्शन भरवलेलं आहे ऐतिहासिक नाणी आणि नोटांचं, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे सर? राकेश शहाणे हे आमचे सहकारी आहेत आणि मित्र पण आहेत। तर राकेश शहाणेंनी जे हे आता कलेक्शन केलेलं आहे की त्यांची ती हॉबी आहे, पण त्याच्या माध्यमातून आज जर पाहिलं तर आपल्या लहान मुलांना किंवा आपलं अजून मोठी जरी व्यक्ती असेल बरोबर, ते एवढे नाण्यांचा किंवा एवढा तो नाण्यांचा इतिहास आहे त्याचा अभ्यास हा कुणी पर्टिक्युलर केलेला नाहीये। नक्कीच आजपर्यंत बारामतीमध्ये विविध प्रकारचे प्रदर्शन झाले, बरोबर, पण नाणी, नोटा आणि नोटांचा इतिहास बरोबर हा प्रयोग पहिल्यांदाच बारामतीमध्ये आला। आणि हे स्टॅम्प्स, वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅम्प्स असतील तर ते स्टॅम्प सुद्धा कलेक्शन त्यांचं खूप मोठं आहे। पोस्टाची तिकीट असतील, आता मोबाईलच्या वापरामुळे पोस्ट तिकीट वगैरे सगळं विसरत चाललेत लोक। नक्कीच, पण अशा हॉबीमुळे, अशा लोकांच्या ह्या कलेक्शनच्या सवयीमुळे हे पुन्हा एकदा मनांमध्ये ते जनरेशनला, आपल्या लहान लहान मुलांना या गोष्टी कळणार आहेत। आणि हा शिवरायांचा वारसा ह्या शिवराईच्या माध्यमातून किंवा आपल्या म्हणजे प्रत्येकाच्या घरात एक शिवराई असावी, नक्की त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ही जी शिवराई प्रत्येक घरात जाणार आहे ते त्यांच्या कष्टाचं चीज आहे आणि आपल्या इतिहासाचं जतन आहे थोडक्यात। नक्कीच सर, मी माझ्या मित्राला राकेश शहाणेंना आणि तुम्ही बारामती खूप चॅनलचं तुमच्या सगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत सध्या, आणि तुम्ही पण चांगलं काम करताय। म्हणजे चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला ज्यावेळी प्रसिद्धी मिळते, बरोबर, ती पण माध्यम खूप महत्वाचं असतं। अगदी बरोबर, आणि ते जनमानसात पोहोचतंय तुमच्या माध्यमातून। थँक्यू सर, अभिनंदन। आणि राकेश शहाणेचं असंच हे त्याचं प्रयत्न वाढत राहोत, त्याच्या ह्या प्रयत्नांना यश मिळत राहो। आणि महत्वाचं की प्रत्येक वाढदिवसाच्या नोट आहेत त्यांच्याकडे, प्रत्येक जण आपल्या घरात गिफ्ट देत असताना आपण ते तारखेवाईज जर नोट दिली तर ते एकदम जतन करण्यासारखं गिफ्ट राहू। बरोबर आहे सर, नक्कीच। आणि फार म्हणजे आनंद झाला, म्हणजे माझे लहान मुलं वगैरे सगळे पाहू घेऊन आलोय आम्ही घरचे। तुमचा मुलगा आहे का? तो शूटिंग घेतोय तुमची? अच्छा, तो शूटिंग घेतोय का? बरं, ठीक आहे। आमचे भाऊ आहेत या। अच्छा, या की बंधू शंकर नाळे, ही आमची श्राव्य आहे। श्राव्याला तर खूप आनंद झाला। तुला काय वाटलं पिल्लू? शौर्य, काय वाटलं तुला? आवडलं? तुला आवडलं? काय नाव तुझं? श्राव्या शंकर नाळे। बर, तुला काय आवडलं प्रदर्शन मध्ये? तो याच्या अगोदर असं बघितलं होतं का नाणी वगैरे कुठं? नव्हतं ना? बर, कितीला आहे तू? पहिलीला आहे। बर, ओके, गुड। शौर्य, तुला काय आवडलं दादा? येथील नोटा, नाणी ही खूप जुने आहेत, आम्ही आयुष्यात असं बघितलं नाहीये कुठं। म्हणजे बरोबर आहे, खूप चांगले। अभ्यासामध्ये थोडासा फरक पडला असं वाटतंय का? इथेच जागा झाला आपला, वाटतंय ना सर? बरोबर आहे। पुस्तकांमध्ये जी नाणी दिसतात ते आज प्रत्यक्ष पाहायला मिळाले। नक्कीच, वाव, खूप सुंदर। तुझ्या सारखे जे आहे स्टुडंट, त्यांना तू काय मेसेज देतील बरं? मी सांगेल की असे जिथे प्रदर्शन होतात तिथे तुम्ही जात जावा। एज्युकेशनल असतात ते, तिथे तुम्हाला गेल्यावर इतिहासात आणखीन भर पडणार आहे। नक्कीच नक्कीच। दीदी, तुला काय आवडलं या ठिकाणी प्रदर्शन मध्ये? मला सगळंच आवडलं, कारण तिथलं नोटा सगळं जुनं आहे आणि दुसऱ्या देशातल्या पण नोटा आहेत तिथं, म्हणून चांगलं वाटलं सगळं, नवीन आहे खूप सगळं। बरोबर, तुझ्या मैत्रिणीला वगैरे जाऊन सांगणार तो? हो, सांगणार सगळ्यांना येऊन बघा म्हणून। उद्या दिवस लास्ट आहे। हा, उद्या लास्ट आहे ना, म्हणणार सगळं बघून या। वेगवेगळ्या नाही का प्रकारच्या नोटा आहेत म्हणून तिथं। ओके, धन्यवाद। नमस्कार काका, तुमचं नाव? शंकर नाळे। बर, काय वाटतं तुम्हाला या प्रदर्शन सरांनी आज भरवलं, याबद्दल काय सांगताल तुम्ही? खरंच म्हणजे आजपर्यंत असं कुठं पाहिलं नव्हतं, पहिल्यांदाच एवढी जुनी नाणी, परत नोटा, असं स्टॅम्पचा साठा, परत असं जन्मतारखेचे जे काय नोट, बरोबर, वाढदिवसाच्या नोटा, बाकी सर्व जुने स्टॅम्प पेपर कधी असं बघायला मिळलं होतं का? नव्हतं मिळालं, हे पहिल्यांदाच आहे। आणि एक चांगली म्हणजे सुरुवात केलेली आहे त्यांनी, बरोबर, त्यांना शुभेच्छा चांगल्या। इथून पण आपलं इथून सुरुवात चांगली। थँक्यू। तर बघा, बारामतीकरांच्या प्रतिक्रिया आपल्याला कशा येत आहेत। आणि खरंच मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, जे 8 आणि 9 आणि 10 उद्याचा दिवसच लास्ट आहे। उद्या जे कोण आले नसतील, माझा कदाचित व्हिडिओ बघून तरी या प्रदर्शनाला। नक्की, धन्यवाद। थँक्यू।
तर मित्रांनो, आपण आता नटराज नाट्यकला मंदिर या ठिकाणी आहे, जे आता 8, 9 आणि 10 या ठिकाणी ऐतिहासिक दुर्मिळ नाणी व नोटांचे प्रदर्शन हे श्री राकेश शहाणे सर यांनी भरवण्यात आलेले आहे. शेजारी आपल्या मॅडम आहे. नमस्कार मॅडम. मॅडम, तुमचं नाव? मिसेस योगिता महेश पाटील. बर, आज या ठिकाणी तुम्ही काय सांगताल बरं आज हे प्रदर्शन बघून? आज इथे इतिहासकालीन दुर्मिळ नाणी व नोटांच्या प्रदर्शनासाठी मी इथे आलेले आहे आणि हे भव्य असं प्रदर्शन पाहून खरोखरच खूप अभिमान वाटायला लागलेला आहे. हे राकेश शहाणे सरांनी एवढं कलेक्शन कधी केलं असेल आणि इथे प्रत्येक गोष्ट 24,000 वर्षांपूर्वीपासूनचं इथं आहे. 2400 वर्षांपूर्वीपासूनचं कलेक्शन आहे. तर जुन्या नोटा, दुर्मिळ नाणी, पोस्टाची पाकिटं आहेत इथे अवेलेबल. तिकीट आहेत जी आता पाहायला पण मिळत नाही. लहानपणी कधी मैत्रिणीला एखादं पत्र पाठवलं असेल तर तेवढ्यावर कधी एखादं लावलं असेल तेच माहिती, पण खूप व्हरायटी इथे पाहायला मिळालेली आहे. शिवाय इथं शिवराई विक्रीस ठेवलेली आहे. म्हणजे प्रत्येक घरात असलीच पाहिजे. देवपूजा करताना त्या शिवराईचं पूजन व्हायलाच पाहिजे. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. येस येस, खूप छान वाटलं त्याच्याबद्दल. आणि गिफ्टिंग ऑप्शन म्हणून आपल्याकडे इथे बर्थ डेट किंवा अॅनिव्हर्सरी डेटच्या नोटा पण अवेलेबल करून देत आहेत इथं. तर ते एक वेगळंच वाटलं. आणि आत्ताच्या जनरेशनला, आत्ताच्या स्कूल म्हणजे पिढीला म्हणजे मुलांना, विशेषतः शालेय मुलांना, तर हे एक मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन आहे. तर त्यांनी हे पुढे वारसा कसा जतन केलाय राकेश सरांनी, ते खरंच एकदम मुलांना समजणं खूप गरजेचं पण आहे. आणि इथे जास्तीत जास्त मुलांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी हीच सगळ्यांना मी सांगणं आहे. बारामतीकरांना सगळ्यांनी आपल्या मुलांना घेऊन या. उद्याचा शेवटचा दिवस आहे, तर नक्की या. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. तुमचं असंच पुढे प्रगती होत राहू आणि तुम्ही फॉरेन मध्ये पण हे एक्झिबिशन घेऊन जावं लवकरच इच्छा. पिढी जपली, लहान मुलांनी जर पाहिलं तर ती आपली पिढी ही जपत जाते. इतिहास बरोबर आहे, अगदी अगदी बरोबर. मुलांना दाखवणं गरजेचं आहे. अगदी अगदी बरोबर. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. तर आज या ठिकाणी आपण नटराज नाट्यकला मंदिर या ठिकाणी आहे, पाहू शकता. हे सर्व बारामतीकर किती म्हणतात ना, आणि प्रदर्शनाचा आनंद घेत आहे, बघत आहे, एक ना एक माहिती घेत आहे. आज आपण त्यांना विचारणार आहे की आज तुम्हाला श्री राकेश शहाणे सर यांनी जे प्रदर्शन भरवले आहे ऐतिहासिक दुर्मिळ नाणी व नोटांचे. तर सर नमस्कार. सर तुमचं नाव? जयंत ठोंबरे. बर, काय सांगायचं याबद्दल तुम्हाला? आज कसं वाटलं प्रदर्शन? प्रदर्शन अत्यंत छान स्तुत्य उपक्रम आहे हा नाण्यांचा. बरोबर, दुर्मिळ नाणी बारामतीमध्ये मला वाटतं पहिल्यांदाच हा कार्यक्रम आयोजित केलेला असावा. श्री शहाणे सरांनी हा एक चांगला उपक्रम राबवलेला आहे. त्या निमित्ताने बारामतीकरांना शिवकालीन जुनी नाणी, ब्रिटिशकालीन नाणी आणि इतरही अजून नाण्यांचा इथं पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर जे अजून दुसरे पद्धतीचे जे दिलेले आहेत ते पण नाणी म्हणा, नोटा म्हणा, नोटा वगैरे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद सर. ताई तुमचं नाव? अरुणा जगताप. ताई, आज या ठिकाणी जे प्रदर्शन लागलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? खूप सुंदर प्रदर्शन भरवले. पहिल्यांदाच एवढ्या नाण्यांची, तिकिटांची माहिती आपल्या पाहण्यात नव्हतं. हे बरोबर आहे, नक्कीच ताई, पाहायला मिळालं. बरोबर आहे. गोष्ट जे त्यांनी नाण्यांपासून जी पिंड बनवली, जहाज बनवले, हे एक आकर्षण झाले सगळ्याचं. बरोबर आहे. वाटलं नव्हतं एवढं ह्या गोष्टी पाहायला मिळतील, ते पाहण्याच मिळालं आणि ते खूप सुंदर वाटलं आणि छान. बारामतीकरांना ताई तुमचा काय मेसेज राहील? उद्याचा दिवसच राहिला फक्त, आता एकच दिवस. यावं, सगळ्यांनी यावं, पाहावं. बरोबर आहे. हे पाहायला मिळणं खूप दुर्मिळ आहे. बरोबर, नक्की दुर्मिळ आहे. खूप दुर्मिळ आहे. नक्कीच. लोकांनी जेवढं होत आहे तेवढं प्रतिसाद द्यावं. बरोबर आहे. तर एवढी ऐतिहासिक माहिती आहे. त्यांनी दिलेले सगळे हे म्हणतात ना, तिकीट्स वगैरे जे आहेत ते छान वाटलं मला. धन्यवाद ताई. या ठिकाणी बारामती सहकारी बँकेच्या ऑफिसर आहेत मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्ते. आज या ठिकाणी नटराज नाट्यकला मंदिर या ठिकाणी प्रदर्शन भरलेलं आहे, श्री राकेश शहाणे सर यांनी भरवले. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे मॅडम? फार ऐतिहासिक प्रदर्शन आहे. आम्ही वारंवार त्यांच्या तोंडून हे ऐकतच होतो, थोडेफार बघतही होतो त्यांच्याकडे काय कलेक्शन असेल असं मोबाईलवर किंवा काय. पण त्यांनी जी ही प्रदर्शनाची संकल्पना मांडली ती आम्हाला खूपच आवडली आणि आम्ही पण त्यांना प्रोत्साहित केलं की हे आम्हालाच नाही, आपल्याला बारामतीकरांना ह्याचा फार लाभ होईल. आणि ऐतिहासिक आहे सगळं,
तर ते जुने नाणे काय ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला एक माहिती पण होईल आणि आपल्या मुलांना येणाऱ्या नवीन पिढीला की जुनं काय होतं, शिवकालीन काय चालायचं, व्यवहार कसे व्हायचे या संदर्भातली पण माहिती ह्या बोर्डवर लिहिलेली आहे. सगळं आहे ते खूप छान आहे ही माहिती. बरोबर आहे. आणि थोडक्यात म्हणायचं तर आता आमच्या पिढीपर्यंत जर आलं तर लहानपणी आमचे वडील जे आम्हाला खाऊला 10 पैसे 20 पैसे 5 पैसे हे आमच्यासाठी खूप मोठे होते आणि ते पुन्हा आज बघायला मिळाले. ते पैसे कसे होते ते नक्कीच याचा आनंद जास्त आणि मुलांना दाखवता आलं की आम्ही ह्याच्यात किती समाधानी होतो. तुम्हाला 100 दिले तरी तुम्ही समाधानी नाही आहात. नक्कीच नक्कीच असं वाक्य त्यांना पण आलं. बरोबर आणि खूप छान प्रदर्शन आहे. खूप माहिती. मॅडम जाता जाता बारामतीकरांना तुमचा काय मेसेज राहील? माझा बारामतीकरांना हा मेसेज राहील की हे असे काही आपले ऐतिहासिक ज्या ठेवा आहे तो ठेवा आपण जरूर जपावा आणि जो कोणी बघतंय भरवतंय त्यांना प्रतिसाद द्यावा हीच माझी बारामतीकरांना विनंती आहे. धन्यवाद मॅडम. तर आता आपण नटराज नाट्य कला मंदिर या ठिकाणी आहे. सर नमस्कार. नमस्कार सर, तुमचं नाव? अजय मिटकर. आज या ठिकाणी नटराज नाट्य कला मंदिर मध्ये श्री राकेश शहाणे सर यांनी दुर्मिळ नाणी व नोटांचे संग्रह लावलेले आहेत. बरोबर. याबद्दल सर तुम्हाला काय सांगायचं आहे? अतिउत्तम अतिउत्कृष्ट त्यांनी त्यांचा जो छंद जोपासलेला लहानपणापासून तो आज त्यांनी पूर्ण बारामतीकरांसमोर मांडलेला आहे आणि अतिशय जवळून मी त्यांचा जो हा खडतर प्रवास आहे मी तो अतिशय जवळून त्यांचा अनुभवलेला आहे. ज्या व्यक्तीने मागील एक 4 ते 5 महिन्यापासून याचे कष्ट घेतलेले आहेत आणि त्यांचं जे लहानपणीचं जे स्वप्न होतं की सगळ्या बारामतीकरांसमोर किंवा पूर्ण महाराष्ट्रासमोर एक आदर्श निर्माण तयार करण्याचा की जे आपले जे काही करन्सीज जे आहेत ते सगळ्या कुठल्या आहेत कशा आहेत ज्या की आपली जी काही नवी पिढी होणार आहे बरोबर आहे पुण्या महाराष्ट्राची त्यांना अनुभव घेण्यासाठी किंवा शिवाजी महाराजांचा इतिहास काय आहे, शिवाजी महाराज कोण होते किंवा आपले पूर्वज कोण आहेत, इंग्रजांनी आपल्यासाठी काय केलंय किंवा शिवाजी महाराजांनी आपलं इंग्रजांपासून वाचवण्यासाठी काय केलंय हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत राकेश शहाणे सरांनी पूर्ण बारामतीकरांसमोर इथं मांडलेल्या आहेत. त्यांचे खूप खूप मनापासून आभार. आणि जाता बारामतीकरांना तुमचा काय मेसेज राहील सर? माझा बारामतीकरांना जाता जाता हाच एक माझ्याकडनं एक विनंती राहील त्यांना की एक शेवटचा दिवस उद्याचा जो बाकी आहे शिल्लक आहे शहाणे सरांच्या जी काही मेहनत आहे ती बघण्यासाठी तर आवर्जून बारामतीकरांनी यावं आणि त्यांना भरभरून प्रतिसाद द्यावा हीच आमची बारामतीकरांना विनंती शेवट. धन्यवाद सर. धन्यवाद. आज या ठिकाणी नटराज नाट्य कला मंदिर मध्ये विविध क्षेत्रामधनं भरपूर लोक आज येत आहे. पाहू शकता ही गर्दी दिसत आहे तुम्हाला आणि ऐतिहासिक दुर्मिळ नाणी आणि नोटांचा इतिहास या ठिकाणी पाहण्यासाठी लोक येत आहे. आपल्या समोर धुमाळ सर आहेत, बारामती मधले नगरसेवक. सर नमस्कार. नमस्कार सर. आज या ठिकाणी तुमचं वेलकम आहे. आज या ठिकाणी श्री राकेश शहाणे सर यांनी जे हे ऐतिहासिक दुर्मिळ नाण्यांचं जे प्रदर्शन ठेवलेलं आहे याबद्दल सर तुम्हाला काय सांगायचं आहे? आज राकेश शहाणे यांनी या ठिकाणी एक दुर्मिळ नाण्यांचं प्रदर्शन हे अतिशय जुनी ब्रिटिशकालीन नाणे असतील, शिवकालीन नाणी त्याबरोबरच पाठीमागच्या काळातली जी काही नाणी होती संस्थांची सुद्धा एक दुर्मिळ नाणी जी खरंच नवीन पिढीला किंवा आम्हाला सुद्धा आपल्याला कुणालाच माहिती नाही. बरोबर. अशा पद्धतीची नाणी सर्वांना पाहायला मिळते आणि सगळ्यांच्या ज्ञानात या निमित्ताने भर पडते आणि ते बारामतीमध्ये आपल्या हे अतिशय चांगल्या पद्धतीचं भरवण्यामुळं सगळ्यांनाच याची माहिती होती आणि राकेश शहाणे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने एक दुर्मिळ पद्धत जशी नाणी दुर्मिळ आहेत हा छंद पण दुर्मिळ आहे. बरोबर आहे सर. खूप चांगल्या पद्धतीचा छंद जोपासला त्याबद्दल त्यांचं देखील मी अतिशय चांगल्या पद्धतीने अभिनंदन करतो. बारामतीकरांसाठी तुमचा काय संदेश राहील? बारामतीकरांना एवढंच सांगतो की सर्व बारामतीकरांनी लहान मुलांनी आणि सर्वच वयोगटातील तरुणांनी तरुणींनी आणि सर्व नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा कारण अतिशय चांगल्या पद्धतीने ही नाणी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि ही दुर्मिळ नाणी अक्षरशः पैसे देऊन सुद्धा कुठे बघायला मिळणार नाही. नक्कीच सर. बरोबर. चांगल्या पद्धतीने हा छंद आहे त्यामुळं ही नाण्याच्या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा. नक्कीच सर. नमस्कार. आपल्या बारामतीतले नगरसेवक अमर धुमाळ साहेब यांनी आज माझ्या प्रदर्शनाला भेट दिली. त्यांनी वेळात वेळ काढून माझ्या म्हणजे प्रदर्शन आपलं बारामतीतलं बघण्यासाठी आले. त्यांच्या मनापासून खूप खूप आभार. त्यांचे सहकार्य कंटिन्यू आम्हाला असतंच आहे कारण का आमच्या शेजारीच राहतात त्याच्यामुळे त्यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन असतं त्यामुळे ते सहकार्य सगळ्यांना करतात.
धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपण नटराज नाट्य कला मंदिर या ठिकाणी आहे आणि भरपूर बारामतीमधनं पंचकृषीमधनं लोक प्रदर्शन बघण्यासाठी येत आहे. सर नमस्कार. सर तुमचं नाव? अमोल सुभाष भुजबळ. सर या ठिकाणी आज जे राकेश शहाणे सर यांनी जे हे असं अनमोल प्रदर्शन ठेवलेलं आहे, याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय राहील सर? ऐतिहासिक असं प्रदर्शन पहिल्यांदाच बारामतीत मी तर पाहिले आहे आणि खूप सुंदर कलेक्शन आहे त्यांचं आणि लहान मुलांना पण खूप त्याबद्दल माहिती मिळाली, जुन्या काळी शिवकालीन नोटांची, शिवकालीन नाण्यांची. त्यामुळे पाहण्यासारखं आहे, प्रत्येकाने जरूर एकदा तरी आवर्जून पाहण्यासारखा विषय आहे हा. या प्रदर्शनामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं? सगळ्यात जास्त मला ते शिवकालीन नाणी आणि पहिल्यांदाच 10,000 5,000च्या जे जुन्या नोटा होत्या त्या पाहायला मिळाल्या. बरोबर आहे. शेजारी मॅडम पण आहे. मॅडम नमस्कार. मॅडम तुम्हाला कसं वाटलं प्रदर्शन सर? खूपच छान वाटलं. असं ऍक्च्युली हे असं प्रदर्शन आतापर्यंत मी कधीच पाहिलेलं नाहीये. बरोबर आहे. आणि लोकांनी आवर्जून मुलांना दाखवावं, कारण की इथून पुढे पण कोणी दाखवेल असं वाटत नाहीये. नक्कीच. एवढं कलेक्शन, एवढ्या मोठ्या प्रमाणात कलेक्शन केलेलं आहे की मला नाही वाटत कधी कुणाला बघायला मिळेल. आवर्जून लोकांनी बघावं. खूप छान वाटलं. वेगवेगळ्या प्रकारची नाणी असतील किंवा स्टॅम्प आणि तुमच्या त्या आपल्या शिवाजी काळातल्या शिवराई नाणी आहेत. बरोबर आहे. आणि त्या सुद्धा लोकांनी विकत घ्याव्यात असं मला वाटतं. नक्कीच नाही, त्याची किंमत पण खूप कमी आहे ना. 900 रुपयाला शिवराई आहे. जे बाहेर रेट आहे त्याच्यापेक्षा खूप कमी किमतीमध्ये आपल्याला इथे मिळणार आहे. ते लोकांनी आवर्जून घ्यावं असं मला वाटतं. आजूबाजूच्या लोकांना तुमचा काय मेसेज राहील मॅडम? जे आजूबाजूचे लोक आज तुम्हाला बघत आहेत किंवा जे बारामती करात उद्या एकच दिवस राहिलेला आहे, त्यासाठी तुमचा मेसेज काय राहील? एकच दिवस राहिलेला आहे तर मला वाटतं की हा लोकांनी ह्याचा काय आनंद उपभोग घ्यावा किंवा मुलांना हे आवर्जून दाखवावं. बरोबर आहे. मुलांना बघण्यासारखं नाहीये. आता आपण एवढे मोठे झालो तर मी पहिल्यांदा बघतीये, तर मुलांनी तर नक्कीच बघावं असं मला वाटतं. जेणेकरून त्यांना लहान वयातच आपल्या शिवकालीन किंवा ऐतिहासिक वस्तू असेल त्यांच्या माहिती मिळेल. बरोबर आहे. खूप सुंदर आहे हे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. थँक्यू. ज्या शिवाजी महाराजांनी आपल्या मंदिरात देवे त्यांची एकतरी शिवराई आपल्याला तुम्ही ठेवल्यानंतर तुमची पिढी न पिढी महाराजांचा इतिहास कायम आपण आता नटराज नाट्य कला मंदिर या ठिकाणी आहे आणि बारामतीकर मनसोक्त असे सांगत आहेत की आज प्रदर्शन त्यांना कसं वाटलं. नमस्कार मॅडम. मॅडम तुमचं नाव? सारिका पिलाने. कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी प्रदर्शन? म्हणजे युनिक कलेक्शन आहे. मुलांना तर माहिती, आम्ही यातल्या खूपशा गोष्टी पहिल्यांदा स्वतः पाहिलेल्या आहेत. ओके. म्हणजे छानच एकदम काळातल्या इतिहासकालीन सगळ्या गोष्टी मुलांना ज्या आम्ही सांगू शकत नाही, दाखवू शकत नाही, आता तर दिसत पाहिजे. बरोबर आहे. या अगोदर शस्त्राचं प्रदर्शन भरलं होतं, पण आज नोटा आणि नाण्यांचं पहिल्यांदाच भरत आहे. बरोबर आहे. ताई तुम्हाला काय सांगायचं आहे? माईक घ्या ना हातामध्ये, माईक. काही नाण्यांची नावं तर आम्हाला पण माहिती नव्हती, ती आज आम्हाला पण माहिती मिळाली त्याच्याबद्दल. बरोबर आहे. काही नाण्यांची तुम्हाला माहिती नव्हती, पण आज इथं आल्यानंतर सर्व नाण्यांची माहिती तुम्हाला मिळाली. बारामतीकरांना तुमचा मेसेज काय राहील ताई? आवर्जून या बघण्यासाठी खूप छान प्रदर्शन आहे आणि यांना असाच प्रतिसाद मिळावा. नक्कीच. ओके मॅडम तुम्हाला काय सांगायचं आहे? कसं वाटलं तुम्हाला? प्रदर्शन हे अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे पहिल्यांदाच असं प्रदर्शन पाहिलं आणि हे इतकं मोठं असू शकतं असं वाटलंच नव्हतं. म्हणजे नाणी नोटांचं प्रदर्शन आहे तर काय पहिल्यापासूनच्या नाणी नोटा असतील, पण इथं आल्यावर त्याची व्याप्ती समजली की किती मोठं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये माहितीचा किती मोठा खजिना आहे लपलेला, ते आम्हाला इथं आल्यानंतर समजलं आणि येऊन खूप छान वाटलं की खरंच आपण मिस नाही केलं आणि कुणीच मिस नाही केलं पाहिजे. म्हणजे असं माहिती होतं की जुनी नाणी कशी असतात बाबा, हा एवढंच. म्हणजे आधी असं वाटलं, येताना अशी अपेक्षा होती, पण जेव्हा पाहिलं तेव्हा लक्षात आलं की भारतामधले सुद्धा किंवा आपण जे आता ज्या वापरतोय त्या नोटांचा सुद्धा इतिहास काय आहे हे थोडक्यात बघायला मिळाला. अर्थात त्याचा अभ्यास काही इतक्या लवकर करणं शक्य नाही, पण कोणीतरी केलाय हे बघून सुद्धा खूप आनंद वाटला आणि कमीत कमी पाहायला तरी पाहिजेत सगळ्यांनी. धन्यवाद सर्वांचं. मित्रांनो आपण नटराज नाट्य कला मंदिर या ठिकाणी आहे आणि श्री राकेश शहाणे सर यांच्याच फॅमिली मधून त्यांचे जावई आहेत. नमस्कार सर. नमस्कार. मी डॉक्टर निलेश मुंडलिक आणि ही माझी पत्नी सौराणी मुंडलिक. आम्ही या प्रदर्शनाला आज 2दा भेट दिली. तर यामध्ये आवर्जून पाहण्यासारख्या काही गोष्टी आहेत की ज्या भविष्य काळात कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. आणि राकेशने जे क्लासिफिकेशन केलेले प्रत्येक नाण्याचं, त्याच्यामध्ये असणारे पर्सेंटेज ऑफ गोल्ड, पर्सेंटेज ऑफ सिल्वर, कॉपर आणि ते कधी बनवलं आहे नाणं, बरोबर आहे, त्याची डेट म्हणजे इयर टाकलेलं आहे.
त्याचबरोबर एक जुने दस्तऐवज आहेत, खूप जुन्या स्टॅम्प्स आणि हे ठेवलेले आहेत. हे साधारणपणे आपल्याला ऐतिहासिक ठेवा म्हणूनच पाहावं लागेल याच्याकडे. इतका सुंदर त्यांनी कलेक्शन केलेले आहेत आणि मी त्याला अनेक वर्षापासून ओळखतो. गेली 10 वर्ष झाला हा छंद जोपासतो आहे. त्यामुळं आम्ही त्यांना अनेक वेळा म्हणायचो की याचं प्रदर्शन आपण भरवू आणि त्याचं आज खरोखरच प्रदर्शन त्यांनी भरवलेलं झालं आणि खूप खूप आनंद होतोय. त्याला भविष्य काळासाठी शुभेच्छा. ओके, धन्यवाद ताई. नमस्कार. आज तुमच्या फॅमिलीमधनं हे आज जे प्रदर्शन बारामतीमधील इतिहासात प्रथमच होत आहे, त्यासाठी तुम्हाला काय सांगायचं आहे? माझा हा भाऊ राकेश शहाणे यांनी 10 वर्षापूर्वीपासून ह्या काही गोष्टी जोपासल्या जेणेकरून त्या आपल्याला फक्त इतिहासाच्या पुस्तकामध्येच बघायला मिळत होत्या, परंतु ह्या इतक्या छान सुंदर गोष्टी त्याने आता इथं संग्रहित केल्या की त्या खरंच आपल्या भविष्यासाठी उपयोगी ठरतील आणि छोट्या मुलांनाही त्याचाही ऐतिहासिक अशा गोष्टी त्यांना बघायला मिळतील. तर एवढीच विनंती आहे की तुम्ही छोट्या मुलांना सगळ्यांना इथे बघायला घेऊन यावी, हीच विनंती. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण नटराज नाट्यकला मंदिर या ठिकाणी आहे. सर्व फॅमिली आपल्यासोबत बोलत आहे. आज जे श्री राकेश शहाणे सर यांनी बारामतीमधील ऐतिहासिक नाण्यांचा खजिना जो आणलेला आहे, नोटांचा खजिना आणला आहे, याबद्दल सर्व बारामतीकर आज खूप मोठ्या संख्येने बोलत आहे की आज सरांचं कौतुक करत आहे. सर नमस्कार. सर तुमचं नाव? मंगेश जगताप. ओके, काय वाटलं या ठिकाणी नटराज नाट्यकला मंदिर येऊन तुम्ही प्रदर्शन बघितल्यानंतर ना? या ठिकाणी जे नाण्यांचं प्रदर्शन भरवलेलं आहे, नाणे आणि नोटा, त्यामध्ये मधनं असं कळतंय म्हणजे आपली लहान मुलं किंवा आपण सुद्धा की सुरुवातीपासून नाण्याचा जो इतिहास आहे म्हणजे अगदी पूर्वीपासून इतिहासातील जी नाणी आहेत तिथपासून ते भारतीय म्हणजे पहिले ब्रिटिशकालीन, त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुठली नाण्यांची सुरुवात झाली तिथपासून ते आतापर्यंत सर्व नाण्यांचं इथं प्रदर्शन भरवल्यामुळे मुलांना त्याची चांगल्या प्रकारे माहिती होती की बाबा नाणी कशी ही होत गेली. बरोबर आहे. त्याची माहिती मुलांना कळते आणि ही माहिती कळणं गरजेचं आहे. ओके ओके. शेजारी त्यांचा मुलगा आहे. दादा नमस्कार. तुझं नाव काय? बरं, कसं वाटलं तुला प्रदर्शन? प्रदर्शन खूप चांगलं आहे. बरं, ह्याच्या अगोदर असं प्रदर्शन पाहिलं होतं का? नाही. एकदम छान वाटलं ना? ओके. तुला कसं वाटलं बाळ? तुझं काय नाव? बर, कसं वाटलं तुला प्रदर्शन? छान वाटलं ना? श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय वाटतं बरं तुला? इतिहास आहे तुला? इतिहास नाही तुला? नाही अजून. कितीला आहे तू? तिसरीला. इतिहास आहे की नाही अजून? बर ठीक आहे, काय हरकत नाही. चला, पण छान वाटलं ना? ओके. चल मॅडम, तुम्हाला बोलायचंय, कसं वाटलं प्रदर्शन मॅडम? प्रदर्शन खूप छान आहे सर. आणि हा बोला ना मॅडम. लहान मुलांना खूप छान माहिती मिळाली. म्हणजे आम्हाला सुद्धा की ही नाणी पहिली कधी आम्ही तर पाहिली नाहीत, म्हणजे डोळ्याने नाहीत पहिली, चित्रांमध्ये पाहिली होती फक्त. तर प्रत्यक्षात बघताना खूप छान वाटलं आणि खूप छान माहिती आहे. आज रविवारचा सुट्टीचा दिवस, कुठतरी बाहेर आपण फिरायला जातो, कुठतरी टाइम स्पेंड करतो, त्यापेक्षा आज असं वाटतंय का काहीतरी घेऊन चाललोय घरी? नक्की नक्की. बरोबर आहे. इतिहासाबद्दल माहिती आज घरी घेऊन चाललोय असं वाटतंय सगळ्यांना. ओके, धन्यवाद सर. माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत. तुम्हाला माझ्या मिस्टरांचं प्रदर्शन बघून कसं वाटलं आज या ठिकाणी जे की SK हॉबी वर्ल्डने ऑर्गनाईज केलेलं आहे, जे हॉबी वर्ल्ड आपलंच आहे बरं. SK हॉबी वर्ल्ड हे आपलंच आहे. ठीक आहे. जे दुर्मिळ नाण्यांचं आणि नोटांचं जे काही कलेक्शन आहे ते अतिशय उत्तम यांची कामगिरी आहे. आजकालच्या युवकांना किंवा तरुण पिढीला जो काही आपला इतिहास आहे तो माहित नाहीये. हे आपला जर इतिहास, त्या काळात लोक कसे चलन होतं त्या जर जाणून घ्यायचं असेल तर एक बारामतीकर म्हणून मी एक रिक्वेस्ट करते, तुम्ही सर्वांनी प्रदर्शनाला या, नक्की विजिट करा. खूप असा अनोखा इतिहास आपल्या भारताचा व जगाचा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे कार्य किंवा हे जे एक्झिबिशन भरवलंय SK हॉबी वर्ल्डने, हे खूप सुंदर आहे. आजकालच्या युवकांना किंवा आजकालच्या तरुण पिढींना यांचं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरेल. एक बारामतीकर म्हणून हे प्रदर्शन मला खूप आवडले. तुम्हीही नक्की या. या ठिकाणी जे प्रदर्शन तुम्ही बघितलं नटराज नाट्यकला मंदिर, कसं वाटलं सर प्रदर्शन? खूप छान. बऱ्याच दिवसातून असे एक वेगळं काहीतरी पाहण्यासाठी मिळाले
आणि जुन्या आठवणीत गेलो आम्ही. बरोबर आहे. नोटा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. 5 पैशाचे चलन, 10 पैसे, बरोबर आहे. 25 पैसे, ते 1 रुपयाची नोट. आपल्या आजोबाच्या काळामधले जे नाणी होते, पैसे होते, ते आपल्याला बघायला मिळाले नव्हते, पण आज या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळाले. आज खूप म्हणजे छान वाटलं की काहीतरी ना वेगळं, म्हणजे ना रोज तर आहेच जीवनातलं दैनंदिन, पण ह्यातून काहीतरी बघायला मिळालं आणि लहान मुलांना पण दाखवण्यात आनंद वाटला की ना चला बुवा, मुलांना पण हे पहिले असे नाणी होती, नोटा होत्या. बरोबर आहे. तुझं काय नाव? तुला कसं वाटलं हे प्रदर्शन? छान वाटलं. काय बघितलं तुला? काय आवडलं या प्रदर्शन मध्ये? काय आवडलं तुला? नोटा आवडल्या. बरं, ओके. कितवीला आहे तू? कितवीला आहे? 8वीला. इतिहास आहे का तुला? इतिहास आहे का? इतिहास आहे ना? बरं, छान वाटलं ना? पहिल्यांदा श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा येते का? शिवघोषणा येते का? श्री छत्रपती शिवाजी महाराजांची. बरोबर. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हण. शिव छत्रपती महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओके, धन्यवाद सर. नटराज नाट्य कला मंदिर या ठिकाणी आहे. पाहू शकता सर्व बारामतीकरांनी किती गर्दी केलेली आहे. या ठिकाणी जे ऐतिहासिक दुर्मिळ नाणी आणि नोटांचा जो आज एक्झिबिशन जी भरलेलं आहे 8 आणि 9 आणि 10, आज उद्याचा लास्ट दिवस आहे. या ठिकाणी श्री राकेश सर यांचे मित्र आहेत. सर नमस्कार. सर तुमचं नाव? माझं नाव आहे श्री राकेश विठ्ठलराव वाईरे. आज सर या ठिकाणी जे तुम्ही प्रदर्शन बघत आहात, बारामती इतिहासात प्रथमच आहे, याबद्दल तुम्हाला, तुमच्या मित्रांबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? सांगायचं म्हटलं तर खूप अप्रतिम असं भरवलंय सरांनी. आणि श्री राकेश शहाणे सर हे माझ्यासारखा खूप चांगले मित्र आहेत आणि 2400 वर्षापूर्वीचे जेवढे दुर्मिळ नाणी नोटा यांचा जो संग्रह आहे तो अप्रतिम आहे. हे ज्या लहान माझा हा मुलगा आहे, माझा पुतण्या आहे, यांच्यासाठी जो म्हणजे हा जो ठेवा आहे खूप भारी जतन केलेला आहे. पुढच्या पिढीला जो ठेवा भेटणार आहे, खूप नॉलेजेबल हे गोष्टी मिळणार आहेत, हे असं कुठेच बघू शकत नाही. आणि सरांनी जो हा उपक्रम केलाय खूप खूप सॅल्यूट करावं असं वाटतं सरांना. खूप छान वाटतं. काय नाव तुझं? तुझं नाव सांग. काय नाव तुझं पिल्लू? शिवबा राकेश आहिरे. शिवबा राकेश आहिरे. हो, शिवा. काय वाटलं तुला? कसं वाटलं प्रदर्शन? मस्त. मस्त. काय आवडलं तुला? नोटा आवडल्या. ठीक आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हण. श्री छत्रपती शिवाजी महाराज. मोठ्याने म्हण. जोरात. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. दादा तुला कसं वाटलं? तू सांग. माझे नाव रुद्र महेश आहिरे. मला असे सांगू इच्छितो की जे आपले दुर्मिळ नाणे आहेत ते खूप अप्रतिम आहेत, कारण की ते 2400 वर्षापूर्वीचे आहेत. म्हणून मला बघू इच्छितो. अजून माझे बघायचे राहिले तर ते बघून मी तुम्हाला अजून सांगेल. धन्यवाद सर तुमचा. नमस्कार. या ठिकाणी अजून एक फॅमिली आलेली आहे, आपल्याला आज सांगणार आहेत की या ठिकाणी आज श्री राकेश शहाणे सर यांनी जे हे नाण्यांचं आणि नोटांचं प्रदर्शन भरलं आहे त्याबद्दल त्यांना रिव्ह्यू विचारू. सर नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव? मी दीपक यादव बोलतो. सर काय वाटतं बरं या ठिकाणी येऊन? असं वाटतंय का आपला दिवस खराब गेला म्हणून? सर्वप्रथम आपलं अभिनंदन करतो की आपण अशी एक चांगली संधी बारामतीकरांना उपलब्ध करून दिली. कारण असं प्रदर्शन कुठं पाहायला मिळत नाही. आपण आपल्या पिढीमध्ये किंवा अगोदरच्या पूर्वजांनी वापरलेली नाणी आणि नोटा या आपण आपल्या मुलांना दाखवू शकत नाही. आपण एक चांगल्या प्रकारे संधी उपलब्ध करून दिली. मी प्रथम तुमचं आभार मानतो की आपण हा चांगला मार्ग दाखवला आणि हे प्रदर्शन आपण खूप चांगलं बघण्यायोग्य आहे. आणि अशी संधी कधी मोठमोठ्या शहरामध्ये उपलब्ध होते, पण आपण बारामतीत उपलब्ध करून दिली. एक बारामतीकरांसाठी गर्वाची बाब आहे. आपलं काम अतिशय चांगलं आहे. दुर्मिळ नोटा, नाणी, इतिहासकालीन नाणी आणि आपण म्हणतो विदेश परदेश बाहेरच्या ज्या काही नोटा आहेत ते आपल्याला स्वप्नात पण बघायला मिळत नाहीत, पण तुम्ही आज समोर ठेवल्यात. इथं लहान मुलांना बघायला मिळतात. डॉलर काय चलन आहेत, विदेशात काय नोटा वापरल्या जातात, भारतीय कसं आहे आणि आपले आजोबा पंजोबा काय नाणी वापरत होती, ही नाणी आपण आमच्यासाठी प्रदर्शन केलं. ती अतिशय चांगली बाब आहे. मी खरंच मनापासून आपलं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. धन्यवाद सर. शेजारी त्यांची मुलगी आहे. इथे नमस्कार. तुझं नाव किती? आदिती यादव. काय वाटतं बरं तुला या ठिकाणी आज हे जे प्रदर्शन भरवलेलं आहे हे ऐतिहासिक दुर्मिळ नाणी आणि नोटा, असं प्रदर्शन आपण कधी बघितलं होतं का? नाही, मी पहिल्यांदाच हे प्रदर्शन बघितलं. म्हणजे पुस्तकात जे नाणी पैसे बघितले ते पहिल्यांदाच इथं बघितलेत. मी जे पुस्तकात नोटा हे बघितल्या त्या पहिल्यांदाच म्हणजे इथं समोर रिअल मध्ये बघता आल्या मला त्या प्रदर्शन. आज जसं की आता मोबाईलला
भरपूर लोक गुगलला सर्च करतात नाणी टाकतात, पण या ठिकाणची माहिती लावली, अशी माहिती कुठे याच्यावर नाही, मी ही माहिती कुठेच वाचली नाही आतापर्यंत. म्हणजे युट्यूब गुगलवर सर्च केली पण ही माहिती नाही मी वाचली. असं वाटतंय का आजचा दिवस बोरिंग गेला म्हणून? नाही 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 वाटलं. आयुष्यातला हा 5-6 दिवस अतिशय आनंदाचा दिवस गेलाय. मोबाईल मध्ये बघणं आणि प्रत्यक्ष ती जुनी नाणं डोळ्यानं पाहणं त्याच्यामध्ये जमीन आसमानचा अंतर आहे. अशी नाणी बघणं मोबाईल मध्ये आणि प्रत्यक्षात खूप फरक आहे. आणि आमचा आजचा दिवस अतिशय सार्थकी गेला. आम्ही योगायोगाने इथं आलो, ही पाहण्याची संधी मिळाली, आम्हाला बी मन भरून आल्यासारखं वाटतं. अजूनही तुमच्या आसपासच्या लोकांना सांगा उद्याचा एक दिवस आहे, त्यांना घेऊन बघायला. हो सर, आम्ही निश्चितच याची प्रत्येक जणाला सांगण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण नटराज नाट्यकला मंदिर या ठिकाणी आहे आणि आपण बऱ्याच फॅमिलीवर आपण बोलत आहे की आजचं जे प्रदर्शन आहे तुम्हाला कसं वाटतंय. बारामतीकरांच्या खास प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला दाखवत आहे. सर नमस्कार. सर तुमचं नाव? तुषार मोहन भोसले. सर या ठिकाणी जे आज जे राकेश सर यांनी हे जे प्रदर्शन भरवले आहे ऐतिहासिक दुर्मिळ नाणी आणि नोटा, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? काय नाही, खूप छान प्रदर्शन भरवलं आहे. हे प्रदर्शन पहिल्यांदाच बारामतीत भरवलेलं गेलं आहे. बरोबर आहे. आधी कधी भरवलं गेलं नाही आणि असं प्रदर्शन बघायला पहिल्यांदाच आम्हाला पण भेटलं आहे, त्यामुळे खूप छान वाटत आहे. असं वाटतंय का की आपला दिवस बोरिंग गेला म्हणून? नाही या ठिकाणी येऊन एक जुनी नाणी बघायला भेटली. बरोबर आहे. काहीतरी बघायला भेटलं. काय होतंय आपल्या आजोबाच्या पदोबाच्या काळामध्ये जे नाणी नोटा आपण कधी पाहिल्याच नव्हत्या, या ठिकाणी आल्यानंतर त्या पुन्हा आपल्याला बघायला भेटले, त्यामुळे जरा एक खास वाटलं जरा. बरोबर आहे. मॅडम छान वाटलं. खूप छान कसं वाटलं तुम्हाला प्रदर्शन? खूप छान वाटलं. शिवकालीन इंग्रजांच्या काळाले आम्हाला. बरोबर आहे. असं वाटतंय का आजूबाजूला जाऊन आपल्या मैत्रिणींना जाऊन सांगावं लवकर या पण बघावं? सगळ्यांना आवर्जून सांगेन बघायला. उद्याचा एकच दिवस राहिलेला आहे. सगळ्यांना नक्की सांगेल आवर्जून. आणि माझा VP ब्लॉग्स बारामती हा युट्यूब चॅनल आहे. आज युट्यूब चॅनल आहे, तुम्ही सबस्क्राईब करा आणि VP ब्लॉग्स बारामती आणि चांगले चांगले व्हिडिओ पाहत जावा. धन्यवाद सर. मी बारामतली वैजया संदीप रुपनवर पाटील. मला इथलं प्रदर्शन खूप आवडतं आणि इथले नोट खूप खूप छान आहेत आणि इथले खूप कागदाचे आणि खूप जुने नोट आहेत. मला इथले सिक्के आणि सगळं खूप आवडलं आणि इथले छत्रपती शिवाजी महाराजचे सिक्के खूप आवडते. थँक्यू. तुम्ही हे सर्वांना आवर्जून येऊन पहा आणि इथं तुम्हाला खूप छान वाटेल. थँक्यू. तू एवढं छान बोलल्याबद्दल माझ्याकडून हे तुला छोटंसं महाराजांचा कॉइन गिफ्ट. थँक्यू. नमस्कार, मी अर्जुन प्रणव सोमण. मी आज इकडं आलोय. मला खूप छान वाटलंय प्रदर्शन बघून. माझ्यासारख्या छोट्या मुलांना जुन्या पैशांची माहिती मिळाली. मी माझ्या मित्रांना उद्या शाळेत नक्की आवर्जून सांगेल की हे प्रदर्शन येऊन बघा. थँक्यू. हॅलो बारामतीकर, हा प्रदर्शनात खूप छान वाटते. इथले कॉइन्स खूप छान आहेत. इथले खूप शिवाजी महाराजच्या काळातले खूप ओल्डेस्ट कॉइन्स आहेत. इथं तुम्ही प्रदर्शनात येऊन घ्या. मी बोलतोय बारामतीतनं. माझं नाव जयहिंद संदीप रुपनवर पाटील आहेत. इथं 3 हत्ती चौक मध्ये इथं तुम्हाला हे पाहायला भेटेल. हे खूप छान, मी आयुष्यात हे कधीच नव्हतं पाहिलं. तुम्ही पण इथे येऊन बघा. थँक्यू. आपण आता नटराज नाट्यकला मंदिर या ठिकाणी आहे आणि आपल्या समोर ॲडव्होकेट अंबर महाडिक सर आहेत. सर नमस्कार. आज या ठिकाणी श्री राकेश शहाणे सर यांनी हे जे ऐतिहासिक कालीन नाण्यांचं प्रदर्शन, नोटा नाण्यांचं प्रदर्शन जे भरवलेले आहे, याबद्दल सर तुमची प्रतिक्रिया काय राहील? सगळ्यात प्रथम मी राकेश शहाणे सरांचं खूप मनापासून अभिनंदन करतो की इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी हे प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे. प्रदर्शनं अनेक होतात, अनेक प्रदर्शनं आपण पाहतो, परंतु इतिहासकालीन, मौर्यकालीन आणि आत्तापर्यंतची सगळी नाणी, सगळ्या नोटा, म्हणजे 10,000 रुपयांच्या नोटेपासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या नोटांपर्यंतचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालं. सगळ्यात विशेष बाब म्हणजे या प्रदर्शनामध्ये मी चौकोनी आकाराचं नाणं बघितलं. आत्तापर्यंत कधी आपण एक नाणं असा विचार ज्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेला ते गोल नाणं,
असाच विचार मनामध्ये येतो. परंतु मी एक्झिबिशन मध्ये एका ठिकाणी त्यांनी दाखवलंय की चौकोनी आकाराचं जे नाणं आहे ते, म्हणजे या ठिकाणी आपण प्रदर्शन पाहत असताना आपल्या लक्षात येईल एक गोष्ट की प्रदर्शनाच्या प्रत्येक नाण्यामध्ये ते नाणं कधीच आहे, त्याचा साल कोणता आहे, त्या नाण्याचा टाका किसा आहे, त्याचा आकार किती आहे, त्याचा धातू कुठला आहे, या सगळ्याची जी माहिती आहे ती माहिती त्या नाण्याच्या बाजूला लावली आहे. त्याच्यामुळे नाणं नुसतं बघून अरे हे नाणं कधीच आहे हा प्रश्न विचारायची गरज कोणालाच पडत नाही. तुम्ही जर का बघितलं तर संपूर्ण ठिकाणी आपण जर का गेलो, भरतपूर संस्थांचं हे नाणं, मी आता तुम्हाला म्हणत होतो तसं, हे गोल आकार आहे. त्याच्यावरती आपण मौर्य साम्राज्यातलं जे नाणं आहे, चौकोनी नाणं, तांब्याचा धातू, त्याचं वर्ष, त्याचं वजन, त्याचं कधीच कुठल्या राजाने ते लॉन्च केलं होतं किंवा त्याचं टांगसाळ कधी चालू झाली, या सगळ्या बाबींचा उल्लेख या ठिकाणी यथोचित केलाय. अतिशय अफाट असं हे प्रदर्शन या ठिकाणी आज मला पाहायला मिळालं. बारामती सारख्या ठिकाणी एवढं सुंदर प्रदर्शन पाहायला मिळणं हे बारामतीकरांचं अहोभाग्य आहे. मी सर्वस्त बारामतीकरांना या निमित्ताने विनंती करीन की आपण सर्वांनी हे प्रदर्शन आवर्जून या ठिकाणी येऊन पाहावं. त्याचं तिकीट अवघं 50 रुपये, परंतु त्या तिकिटापेक्षा तिकीट काढून आवर्जून बघा ही माझी सगळ्यात पहिली तुम्हाला विनंती राहील. कारण ज्या पद्धतीने त्यांनी त्या संग्रह जोपासलाय त्याच्या मागची त्यांची मेहनत इथं आल्याशिवाय कळणार नाही. तर मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आवर्जून या आणि हे प्रदर्शन पहा. धन्यवाद. धन्यवाद सर. पण या ठिकाणी आता नटराज नाट्य कला मंदिर या ठिकाणी आहे आणि आपल्या समोर श्री राकेश शहाणे सर आहे आणि त्यांचे मित्र आहे. सर नमस्कार. नमस्कार सर, तुमचं नाव? मी डॉक्टर अमोघ संजीव कुलटकर. मी गेले जवळपास 20 वर्षापासून मी काड्यापेट्या जमवतो. तर मला खूप आनंद वाटला आज मी पहिलं हे बारामतीत प्रदर्शन पाहिलं की बारामतीतला कोणीतरी आता कॉइनमॅन जसं यांना तुम्ही ओळखता, तर कोणतरी छंदातलं एक जण आलं ज्यांनी हे असं प्रदर्शन वगैरे केलं. बरोबर. आणखी असतील अजून जे आम्हा दोघांनाही माहित नसतील, ज्यांचे छंद आमच्यापेक्षाही जुने असतील, पण त्यांनी आजवर असं प्रदर्शित केलं नाही. बरोबर. मी आहे की मी अजून प्रदर्शन केलं नाही, पण मी घरीच ठेवले ते ह्याच्यात. बरोबर. माझे घरचे स्टाफ आणि माझे आई वडील हेच बघतायत. छंद हा वेगळाच असतो आपला. आणि मला ह्याचं अजून महत्व तेव्हा लक्षात आलं की कोविडच्या काळात जेव्हा लोकांना काहीच काम नव्हतं, घर बसून फक्त आपल्याला करायला लावलं होतं, तर माझं पूर्ण वेळ भरपूर वेळ मी छंद जोपासण्यात घालवला. ते मला खूप सध्या नवीन पिढीला सांगायचं की मोबाईल सोडून जर दुसरं काय करता येत नाही तर छंद जोपासणे आहे. छंद फक्त हा इंडोर असू शकतो असं नाही, बाहेरचा असो, जसं काही आउटडोरही आहे. क्रिकेट आवडतं किंवा काय आवडतं. बरोबर. जे आमच्यासारखे आहेत ज्यांना इंडोर छंद आहे, त्यात स्टॅम्प कलेक्शन आलं, नाणी कलेक्शन आलं आणि काड्यापेट्या कलेक्शन आलं. अजून काय वेगळं आलं, कोण टी वॅक करतं, कोण पेपर वॅक, कोण अँटिक हे करतं. बरोबर आहे. तर असं लोकांनी माझं मत आहे, जसं त्यात मी आहे आणि सरी आहे, तर हे आज आले ह्यांच्याकडून मला प्रेरणा ही मिळाली की मी माझं लवकरात लवकर प्रदर्शन कुठंही, म्हणजे काय म्हणतात, आज हा हॉल आहे, उद्या लीलाचा हॉल असेल किंवा सांस्कृतिक केंद्र जे आपलं नवीन होतंय, जेवढे जास्तीत जास्त लोक येतील, शाळा भेट देतील. आता आपलं दरवर्षी प्रदर्शन चालूच राहणार बारामतीकरांसाठी, सगळ्यांना आपल्याला बघायचंय. मी माझ्या चॅनल मार्फत सांगतो, VP प्लस बारामती चॅनल मध्ये लवकरच सरांचं पॉडकास्टिंग लवकरच मी तुम्हाला देणार आहे. जो सरांनी सांगितलं मला वेगवेगळ्या प्रकारचा काड्यापेटीचा छंद आहे. सर तुमच्याकडे किती आता सध्या काड्यापेटी आहेत? 10,500. 10,500. बघा मित्रांनो, 10,500 काड्यापेटी आहेत. ते आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे सरांना VP प्लस बारामती या चॅनलच्या मार्फत. सर तुम्ही मी आज एवढंच सांगेल, त्यांना शुभेच्छा देईल. हा छंद असाच जोपासा, पुढे कंटिन्यू ठेवा. वय वगैरे त्याला मर्यादा काही नाही. पुढं आपला मुलगा सांभाळू, मुलगी सांभाळू किंवा कोण सांभाळू त्याचा विचार करायचा नाही. जेवढं आपलं करता येईल तेवढं करायचं आणि समाजाला कॉन्ट्रीब्युट करायचं. बरोबर आहे. लोकांना शेअर करा, तेवढी द्यायची. आता आपण दरवर्षी प्रदर्शन भरवणार आहे बारामतीत, त्यात तुमचा एक आता वाटा असेल त्याच्यात. म्हणजे आपण असंच बारामतीतले कलेक्टर सगळे येऊन एक आपण संस्था पण स्थापन करू की जेणेकरून आपल्या इथं बाय परचेसचं पण चालू होईल, सगळे कॉईनचं ह्याचं नोटांचं. ह्या मुंबई पुण्यात जसे स्टॉल लागतात तसे बारामतीच्या भविष्यात बारामती सुद्धा स्टॉल लागतात तसे. मी मुंबई सरांना सांगू इच्छितो की मुंबई पुणे म्हणजे पुण्यात तर मी 3-4 प्रदर्शन बघितली. बालगंधर्व मंदिर जे आपलं आहे डेक्कन रोडला, JM रोडला, सॉरी, तिथं मी 2-3 काड्यापेट्यांची संग्रही बघितली आणि कॉईनची संग्रह बघितली. भातुकल्यांची महिलांसाठी असतात, जे जुने भातुकली लहान मुलीसाठी घेतात, तेही जपून ठेवतात, तेही बघितलं. आणि रांगोळ्याचं पण प्रदर्शन. तर मला म्हणायचं काय, पुण्याचं जर बालगंधर्व मंदिर एवढं छान दर शनिवार रविवार फक्त
एक्झिबिशन्स असे नाण्यांचंच नव्हे तर कोण जुन्या पुस्तकांचं, चाकू, तलवार, कोयता त्यांचंही ठेवू शकतं. तर आपण आपलं जर शनिवार रविवार कुठं ना कुठं करू शकतो. बारामतीत हा हॉल झाला तो उद्या दुसरा हॉल. ऑब्विसली पुण्यासारखा बारामतीची लोक तेवढी शौकीन आहेत. आपल्याला दोघांनाही काय अजून कोणते छंद असतील त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल. या 2 दिवस किंवा 3 दिवस लोक अजून म्हणतील आपल्याला की अजून एक जास्त ठेवा. तुम्ही बालगंधर्वाचा विषय काढलाय तर मग आमचे पाहुणे आलते पुण्यातले, तर ते स्वतः म्हटले की मी तिथं चौकशी करतो आणि बालगंधर्वला हे जे आपलं दुर्मिळ नाण्यांचं प्रदर्शन, तर बालगंधर्वला एक प्रदर्शन घेऊ. त्यात आपण आपल्या दोघांचे ह्याने काळेसपेट्यांचं अजून कोण आपले बारामतीतले कॉईनवाले असतील किंवा बाकीचे कुठले मूर्तीवाली ह्याच्यावाली अँटिक गोष्टीवाले असतील त्याचे मिळून एकत्र प्रदर्शन करू आपण. नक्की बघायला खूप आनंद वाटेल. म्हणजे एका खाली सगळे बरोबर आहे. नक्कीच नक्कीच. आज शेवट मला असं म्हणायचं की या एवढ्या मोठ्या छंदामध्ये मी आणलेली एक छोटीशी भेट ही खूप छोटी आहे सरांसाठी, मे बी सरांकडे असेल सुद्धा, पण शेवटी छंद अशी गोष्ट आहे की एकमेकाला देण्यानं ती वाढते. की तुम्ही पाहिली तर रशियाची नोट आहे 10 रुपयाची. आपल्या इथले जवळपास ते 12 रुपये झाले किंवा 11 रुपये झाले आजच्या आपल्या करन्सी रेटनं. इथं लिहिल्यावरती बिलेट बँक रशी, जसं आपलं लिहिलं असतं ना भारत सरकारचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तसंही बिलेट बँक रशी हा त्यांचा नंबर आणि हे 10 रुपये आहे. तिथलं त्यांचा टॉवर जो आहे त्याचं ते मुख्य आहे. हे सरांना मी भेट देऊ इच्छितो. सरांनी ती नोट व्यवस्थित आपल्या पुढच्या प्रदर्शनात सुद्धा नक्कीच करावी. धन्यवाद सर. नोट माझ्या संग्रहालयात आता दाखल झालेली. फक्त एवढंच नाही, मी अजूनही त्यांना जेवढं आता येथून पुढे जे काय कॉइन्स वगैरे दुर्मिळ माझ्या घरी सापडतील किंवा कोण मला देतील मी कंटिन्युअस त्यांना देत राहील. माझ्या मार्फत काळेसपेट्यांचं पण त्यांच्याकडे नक्कीच वाढेल. आणि लवकरच बघायला विसरू नका सरांचा कमिंग सून राहतोय आपला ब्लॉग, की जसं की सरांसाठी 10,500 काळपेट्याचा छंद त्यांना आहे. नक्की त्यांचा कसा जीवन प्रवास होता ते तुम्हाला लवकर पाहायला मिळणार आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. सर तुम्हाला कसं वाटलं कलेक्शन? चांगलं आहे आणि कलेक्शन बद्दल काही वादच नाही. आणि हे पैशावाल्याचं किंवा खूप पैसा आहे म्हणून ह्याचा काही विषय नाही याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये तुमची आवड आहे ना ही फार महत्त्वाची. आणि आता तुमचं मला बाकी बॅकग्राऊंड बऱ्यापैकी माहिती आहे, त्यातनं एवढं कलेक्शन ठेवणं आणि एवढा जोपासणं छंद आणि हे म्हणजे ह्याला आर्थिक तर फार लागतंय पाठबळ, हे सोपाचं नाही आहे. म्हणजे आता हे जे बघतोय आपण ते दिसतंय लहान, एका लहान टेम्पोमध्ये जाईल हा 50-60 लाख रुपयाचा माल आहे. तर पैशाचा माल असून ही न मिळणारी वस्तू बरोबर आहे. म्हणजे आपल्याला बघायला मिळत नाही. आता ह्यांना त्याची परचेस करतात कुठं आणतात 50-60 लाखाचा माल म्हणजे मी 18 वर्षापासूनचं कलेक्शन करतोय. ती काही 50 रुपये 100 रुपयाला गोष्टी घेतलेल्या आहेत, त्याच्या किमती आता जवळजवळ हजारात गेलेल्या आहेत. तशा दृष्टीने ती किमती दरवर्षी वर्ष मागे गेले की अँटिक गोष्ट होत जाते ती कंटिन्यू. जे अनमोल वस्तू म्हणजे हे जे 1 रुपयाचे 1000 होतील, 10,000 होतील, 1 लाख पण होतील. कसे मिळते अवेलेबल कसे त्याच्यावर जाऊ. आता आपल्या कलेक्शन मध्ये काही अशी कॉईन आहेत की ते मी 50-60 रुपये 200 रुपयाला घेतलेले आहेत. त्याची प्राइस आता 21,000-25,000 रुपये झालेली आहे त्याची. आज या ठिकाणी श्री राकेश शाणे सर तुमचे मित्र आहेत. असं तुम्हाला कधी वाटत होतं का श्री राकेश शाणे सर असं काहीतरी करतील म्हणून? राकेशला मी बऱ्याच वर्षापासून ओळखतो. त्याच्याकडे एवढं मोठं कलेक्शन आहे हे मला गेल्या आठवड्यात समजलं. आणि मला पण थोडंसं आहे ना, थोडेसे आहेत ना, जास्त नाही आहेत, पण हा नाद करणं काही सोपं काम नाही. म्हणजे एखाद्या गोण्याचा तबेला सांभाळण्यासारखं आहे. बरोबर आहे. त्याला आर्थिक आणि स्वतःचा वेळ आणि एक गोष्ट समजा 50 पैसे आहेत आणि ते पुण्यातून आणायचे, 50 पैसे नाणं आणायला पुण्यात जायचं नाही, मला 2,000 रुपये खर्च करावा लागतो. प्लस त्या माणसाची डिमांड काय, तो म्हणाला मला हे 1,000 रुपये पाहिजे त्याला द्यावे लागतात आणि 5,000 मला तरी द्यावे लागतात. कारण ते प्रेशियस गोष्ट आहे, अनमोल आहे, त्याची किंमतच होऊ शकत नाही. राकेश आमच्या बँकेतलं एक आमचा कलिग आहे. राकेशकडे माणसाला कसं आहे जीवनात काहीतरी वेगळं असावं, एक छंद असावा तर माणसाचं आयुष्य पुढं सुकर होतं किंवा आनंददायक होतं. तर नोकरी करणं हे तर आहेच, पण त्यातून हा एवढा मोठ्या प्रमाणात तो छंद जपतोय, हां ही फार मोठी गोष्ट आहे. आमच्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. त्याने जी काही ह्या गोष्टी आता आम्ही पाहतोय की राकेशकडे अशा पद्धतीचं कलेक्शन असेल मला सुद्धा माहीत नव्हतं. चर्चा व्हायची की त्याला नाण्याचा, स्टॅम्पचा
या सगळ्या जुन्या गोष्टींचा आहे छंद, परंतु आत्ता पाहिल्यावर वाटतं की त्याने बरंच काय त्यासाठी कष्ट घेतलंय. त्याच्या छंदाला पण आमच्या शुभेच्छा. इथून पुढे त्याने अशाच प्रकारचे छंद जोपासावेत, त्याचं नाव मोठं करावं या माझ्याकडून त्याला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.